रविवारी चीनमध्ये गुईझू भागात महामार्गावर ट्रकनं पेट घेतला। पेट घेतल्यामुळे 4 लाख युआनचं आर्थिक नुकसान झालं। ट्रकची केबिन आधीपासूनच जळालेली होती असं घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या लक्षात आलं। आग लागल्यामुळे ज्वाळा आसपासच्या हिरवळीवर गेल्या। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 1 तास लागला। अतितापलेल्या विद्युत तारा हे आग लागण्याचं कारण असू शकतं असं सुरुवातीच्या तपासात आढळून आलंय। या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही। अटलांटिक महासागरात उत्तर कॅलिफोर्नियाच्या दिशेने जाणारी बोट उलटली। या अपघातात बोटीवर असलेल्या 5ही जणांना अमेरिकेच्या तटरक्षक दलानं सुखरूप बाहेर काढलं। दरम्यान बोटीच्या अपघाताचं कारण समजू शकलं नाही। चीनमध्ये हुबेई भागात रविवारी केन्व्हेयर बेल्टमध्ये मुलाचा हात अडकला। 8 वर्षांचा हा मुलगा होता। मुलाचा एक हात केन्व्हेयरच्या पट्ट्यासह 2 पुलींमध्ये विखुरला गेला। अग्निशमन दलानं मुलाला वाचवण्यासाठी बेल्ट कापून काढले। मुलाला वाचवल्यानंतर ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। सध्या त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत।